नमस्कार मित्रांनो, मी मोहिनी. तुम्ही पाहतात कालवेद. एका बैलाच्या गोष्टीने सुरू होणारा हा भाग बैलाची आणि सिंहाची मैत्री व त्यानंतर त्या मैत्रीत निर्माण झालेल्या भेदाचे चित्रण करतो. जनसंपर्क कसा असावा यासाठी हा व्हिडिओ पाहणं अत्यावश्यक. आज आपण पाहणार आहोत दमनक आणि कर्कट. विष्णू शर्माने एका शुभ दिवशी व शुभ वेळी राजपुत्राच्या शिक्षणाला एका बैलाच्या गोष्टीने सुरुवात केली. ज्या बैलाच्या धनेने त्या बैलाला घनदाट अरण्यात सोडून दिलं होतं. दक्षिण हिंदुस्थानातील मैलारोप्य नामक गावात वर्धमान नावाचे एक धनिष्ठ राहत होता. एके रात्री झोपी जात असता त्याच्या मनात एक विचार आला. आपली संपत्ती नष्ट झाली तर? या विचाराने तो त्रस्त झाला. असं झालंच तर माझे कुटुंबीय सुद्धा मला सोडून जातील. आपण खूप संपत्ती जमा करायला हवी. या विचाराने त्याच्या डोक्यात थैमान घातले. व्यापार करूनच सन्मानाने पैसे जमा करता येईल असा त्याने विचार पक्का केला. पहाटे वर्धमानाने पुष्कळ भांडी-कुंडी जमा केली व एका बैलगाडीत घातली व तो मथुरेला जाणाऱ्या तांड्यात सामील झाला. त्याला सर्व भांडी मथुरेच्या बाजारात विकायची होती. मंडक व संजीवक हे दोन बैल त्याच्या गाडीला झुंपले होते. वाटेत एक दाट जंगल लागलं. जंगलात दलदल पसरलेली होती. संजीवक बैलाचा पाय दलदलीत रुतला व मोडला. वर्धमानाला अति दुःख झालं. बैलावरच्या प्रेमाने वर्धमान 3 रात्र संजीवकाबरोबर तिथेच राहिला. वर्धमानाची अवस्था पाहून त्याचे तांड्यातील सहकारी मित्र म्हणाले, या अरण्यात पुष्कळ वाघ व सिंह राहतात. या बैलामुळे आपल्या जीवाला विनाकारण धोका आहे. आमच्यावर विश्वास ठेव. हा बैल तंदुरुस्त होईल अथवा थोड्याच दिवसात मरण पावेल. पण दोन्ही बाबतीत तू काही करू शकत नाहीस. शेवटी वर्धमानाने मित्राचा सल्ला ऐकला. बैलाची देखभाल करण्यास माणसं नेमून तो पुढच्या प्रवासाला निघाला. नेमलेले रक्षक या निरुपयोगी बैलाचं रक्षण करून दमले. शेवटी तेही संजीवकाला तेथेच ठेवून वर्धमानाच्या तांड्यात सामील होण्यास निघाले. रक्षकांनी वर्धमानाला खोटच सांगितलं. बैल मेला व आम्ही त्याची उत्तरक्रिया आपटून येथे आलो आहोत. वर्धमानाला ही बातमी ऐकून दुःख झालं, पण त्याने ईश्वरी इच्छा मान्य केली. इकडे जंगलातल्या हिरव्यागार गवतानं, स्वच्छ हवेमुळं व थंडगार पाण्यानं संजीवक ताजा तवाना झाला. प्रचंड शक्तिमान झाल्याने शिंगांनी जमीन ओकरू लागला. बैल मोठमोठ्या आवाजात आव्हान देऊ लागला. पिंगलक नावाचा एक सिंह त्या जंगलात राहत होता. एकदा पिंगलक यमुनेच्या तीरी तहान भागवण्यासाठी आला असता संजीवकाने एक भयानक आवाज ऐकला. तेव्हा पिंगलकाला वाटलं की कोणीतरी क्रूर प्राणी येथे आला आहे. त्या भयंकर आवाजानं सिंह घाबरून वडाच्या झाडामागे लपला. 2 कोल्हे पिंगलकाच्या सल्लागार होते. ते कोल्हे सतत सिंहाबरोबर असत. कोल्ह्याची नावे दमनक व कर्कट अशी होती. दमनकाने कर्कटाला विचारले, सिंह का बरे लपला? कर्कटने त्याला राजाच्या भानगडीत न पडण्याचा सल्ला दिला. तसेच ज्या गोष्टींचा आपल्याशी संबंध नाही त्यात पडू नये असा सल्ला दिला. जो मनुष्य आपला संबंध नाही अशा गोष्टीत लक्ष घालतो तो पाचर काढून टाकणाऱ्या माकडाप्रमाणे मृत्यू पावतो असं कर्कट म्हणाला. मग दमनकाने त्या माकडाची गोष्ट सांगण्याची विनंती कर्कटाकडे केली. तुम्हाला पण ही गोष्ट ऐकायची असल्यास चॅनेलला आता सबस्क्राईब करा, कारण पुढील व्हिडिओमध्ये माकडाची गोष्ट सांगण्यात येणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर नक्की करा.